नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आम्ही मजेत आहोत. आम्ही चाललो आता जेवण करून फिरायला. थंडी भरपूर आहे. आज आम्ही चाललो फिरायला. तर चलो तर चला मी आता तुम्हाला दाखवते. हे आहे शेत. हे माझे नाही आहे, पण छान आहे. पौष्टिक असं वातावरण आहे. हा पाय रस्ता आहे. चला हा जात आहे चालत चालत. त्या बाजूने तुरी आहे, शेत आहे. हे तुरी लागून आहे, पण आम्ही तोडत नाही. कारण कुठल्याही शेतमालकाला त्याच्या परवानगीशिवाय आपण ते माल तोडला तर ते चोरी झाली. आणि आम्ही परमात्म्याचे सेवक, आम्ही आले ते चोरी जमत नाही. कारण आपण काही इथे पाणी टाकायला आलो नाही होतो. आपल्याला काही अधिकार बनत नाही कोणाचं नुकसान करायचं. वापस शेत आहे. कारण आमच्या बाबांची शिकवण आहे, तत्व शब्द नियमाने चालला, कर्म चांगले करायचे. कोणी आपल्याशी कसंही वागो, आपण छानच वागायचं सगळ्याशी. कारण देव दयाळू आहे. एक वेळ देव माफ करेल, कर्म कधीच माफ करत नाही. ते आपण देवाचे लेख राहा, एक परत देव आपल्याला माफ करून टाक, पण तो कर्म कधीच माफ करत नाही. म्हणून जीवन जगताना आपल्याकडून कुणाला त्रास झाला नाही पाहिजे असंच आपण कार्य करायचे. कोणाला आमचे तत्व पटते तर कोणाला नाही पटत. आवक वाढली आहे. आता हे आहे कॅनल. बोलत बोलत आलो आपण. बघा कॅनल आहे. आता सध्या कॅनलला पाणी आहे आणि आपले शेतकरी मित्र पाणी देत आहे चण्याला, गव्हाला. हा आहे कॅनल. कॅनलजवळचा रस्ता. हे आहे शेत. इकडे पण गव्हाला पाणी चालू आहे. शेती म्हटलं तर कष्ट आहेच. तर आम्ही आलो निसर्गाचा आस्वाद घ्यायला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो बाय बाय. काळजी घ्या सर्व. तुम्ही सुद्धा सर्वांची काळजी घ्या, आपापली काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. पाणी आहे. हे इथनं गेट बंद करायचं आहे आणि सध्या ते पाणी अडवलेलं आहे. पाणी आहे आणि आपले शेतकरी मित्र पाणी देत आहे. त्यांना खूप मेहनत करायला लागते.